नमस्कार सगळ्या ताईंचे मावशींचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर चला पप्पांचा बर्थडे सेलिब्रेशन, तर हे सगळं काही सरप्राईज प्लॅन होतं, पप्पांना अजिबात माहीत नव्हतं। तर पप्पांनी तरीही विचारलं की रात्री काय करायचं आहे, तर आम्ही बोललो की माझ्या घरी सेलिब्रेशन करूया आणि माझं घराचं म्हणजे घरी आम्ही डेकोरेशन करायला चाललोय असं सांगून आम्ही आलो होतो सिन्नरमधील पंचवटी या हॉटेलमध्ये आणि तिथे हॉल बुक केलेला होता। तर आमचा प्लॅन वेगळा होता का तिथे स्विमिंग पूल पण आहे, तिथे सेलिब्रेशन करायचं होतं, पण 15 ऑगस्टमुळे ते म्हणजे त्यांना देणं ते म्हणजे नव्हतं देणं शक्य, कारण तिथे गेस्ट वगैरे येत असतात ना। मग मी हॉलच बुक केला, मोठा हॉल होता हा आणि पुढे डेकोरेशन दिसतंय बलूनचं, तर ते ना आम्ही ना तर तिथेच ना जल्लोष इव्हेंटवाल्यांनाच दिलेलं होतं। म्हणजे पंचवटीमध्ये काही सेलिब्रेशन असलं की त्यांचाच इव्हेंटवाला असतो तो, आणि मग आम्ही फुलांचं डेकोरेशन आम्ही सगळ्यांनी मिळून केलं। कसं झालं पुढे बघा। तर चला आम्ही आलो आहे तर पंचवटी हॉटेलमध्ये, तर त्या दिवशी आम्ही आलो होतो ना नाश्ता ब्रेकफास्ट करण्यासाठी, तेव्हाच बघून वगैरे गेलेले होतो आणि मस्त अशी आपली बलूनची इथं सगळं काय डेकोरेशन आहे ना हे ऑर्डरला दिलेलं होतं। खूप छान मस्त असं डेकोरेशन झालेलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच। आणि इकडे आम्ही फुलांचं डिझाईन आम्ही करतोय, कारण म्हटले चला आपल्या हाताने पण करू आणि आम्हाला आवडतं। आणि थोडंसं काम बाकी राहिले, वहिनी सौरभ भाऊ थोडेसे फुलं कमी आले ते घेण्यासाठी गेले। बापरे, आज श्रीकृष्ण जयंती उपवास, त्याच्यामध्ये ना फुलं भेटणं पण मुश्किल झाले। प्रत्येकाच्या मंदिरामध्ये काही ना काही कार्यक्रम असतो, फुलं पण भेटत नव्हते। तर मामा होता आणि इथेच आता बड्डे सेलिब्रेशन होणार आहे। मम्मी पप्पा गेले आहे लोणारवाडीच्या मावशीच्या घरी, मम्मीला म्हटले पप्पांना घेऊन जा। आणि हे बघा असा मोठा हॉल आहे, आणि आपलं हे सेलिब्रेशन नाही आम्हाला काम आहे गावात, प्लीज। चला आता मी मस्त छान अशी रेडी झालेली आहे आणि आपली सई पण रेडी झालेली आहे। आणि चला आता कृष्ण जयंती पण आहे, पप्पांचा बर्थडे पण आहे, तिकडची तयारी केल्यानंतर इकडची पण तयारी झाली, थोडं आल्यानंतर डेकोरेशन केलं आणि आता मी घाली। चला खूप टाइम झाले, बाय बाय। तर बघा हे आहे सिन्नरचं पंचवटी हॉटेल, खूप छान आहे आणि इथे भरपूर असे गेस्ट पण आलेले होते आज, कारण 15 ऑगस्टच्या सुट्ट्या असतात ना, त्यामुळे इथे पण गर्दीच होती। आणि आम्ही सगळ्यांना ना म्हणजे सौरभ भाऊने सगळ्यांना कॉल केलेले होते, पप्पांचे मित्र वगैरे आणि फॅमिली, तर सगळ्यांना फोन सौरभ भाऊने केलेले होते की 7:30च्या दरम्यानमध्ये या। तर आमचं डेकोरेशन झाल्यानंतर आम्ही घरी गेलो, थोडीशी मी घरची तयारी केली, माझंही आवरलं, सईचं आवरून आम्ही आलो पुन्हा इथे पंचवटी हॉटेलला। आणि त्यानंतर मग सौरभ भाऊ साक्षी बहिणी ते पण आले आणि पाहुणे यायला सुरुवात झालेली होती। पण हे बघा ना बाहेर किती छान मस्त असं वातावरण झालेलं होतं ना, खूप छान वाटत होतं। तर चला तुम्हालाही आता पूर्णपणे दाखवते मी कसं झालंय डेकोरेशन। आणि सगळ्यांना सईचे पप्पा हाय करताय, तर इथं बाहेरचा गाड्यांचा आवाज येत होता ना म्हणून मी म्यूट केलेलं आहे। तर सईचे पप्पा, सौरभ भाऊ, वहिनी, मी आणि आपली सगळ्यांची लाडकी सई, आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त डेकोरेशन केलं। तर मम्मीला माहीत होतं की आम्ही इथे बड्डे सेलिब्रेशन करणार आहे, मम्मी पण म्हणजे आम्ही आदल्या दिवशी चौकशी वगैरे केलेली होती, सागर मामांनी पण आलेला होता। सागर मामाने मग फुलं वगैरे घेऊ म्हणजे भेटतच नव्हते, तर सागर मामा पण होता आमच्यासोबत। आणि हे बघा आम्ही केलेले हे पूर्णपणे हे फुलांचं असं डेकोरेशन, तरीही थोडंसं बाकी होतं डेकोरेशन तिथं म्हणजे फुलांनी सजवायचं, कारण फुलंच कमी पडत होते, कुठं भेटत पण नव्हते वेळेवर फुलं। आणि चला तर म्हणजे जिथं ऑर्डर दिली होती ना तर ती त्यांचे पण आले नव्हते फुलं, त्यामुळे कोण आलं? चला इथं तयारी झाली होती का बघायला आले होते सगळी काही, आणि त्यानंतर आम्ही आलो होतो केक घ्यायला। केकची सकाळीच ऑर्डर दिलेली होती आणि भरपूर केकची ऑर्डर असतात ह्या ताईंना, तर बऱ्याच ताईंनी नंबर पण मागितला होता, तर तुम्हाला स्क्रीनवरती नंबर पण दिलेला आहे। तर सिन्नरमध्ये ते आहे ना लोंढे गल्लीमध्ये भद्रकाली मंदिरासमोर राहतात आणि बरेच त्यांना ऑर्डर असतात केकची, आणि आपल्याला जसं हवं आहे ना तर कस्टमाइज आपण जसा सांगू तसा फोटो पाठवू तसा त्या बनवून देतात। तर माझ्या बर्थडेला पण त्यांनी साक्षी बहिणी त्यांनी त्यांना
सांगितलेलं होतं आणि पप्पांच्या बड्डेला पण मग मी तिथेच ऑर्डर दिली आणि मी म्हणजे त्यांनी एक फोटो पाठवला, मला आवडला, तर त्यांनी सेम तसाच आणि टेस्ट तर खूप छान. तर रसमलाई फ्लेवरचा आम्ही सांगितलेला होता. म्हणजे आता मामा, सौरभ भाऊ, साक्षी बहिणी काही जणांना उपवास नव्हते ना, ते सगळे बोलत होते केकची ऑर्डर कुठे दिली तू, आणि केकची टेस्ट खूप छान मस्त आणि खूप म्हणजे अशी फिनिशिंग वगैरे ही खूप छान असते. तर मी दरवेळेस त्याच ताईंना ऑर्डर देते, तर तुम्ही जवळपास असेल तर नक्की ऑर्डर द्या. तर खूप म्हणजे तुम्हाला जसं हवं आहे ना तसं त्या बनवतात. आणि मग केक छान म्हटलं की कार्यक्रमही खूप छान होतो. लहान मुलांनाही खूप केक आवडतो खायला आणि ते एक घरगुती आहे, तर एकदम छान मस्त टेस्टी केक बनवून देतात. सुवर्णाताईंचं आगमन झालं आहे. चला, तर आता सगळेच यायला म्हणजे सगळे पाहुणे वगैरे यायला सुरू झालेले होते. आपली सई, अंशू बघा इथे शॉल टोपी घेऊन बसली सई. तर आईन मामन ते पण आलेले होते. तर आता जया मावशी, मामा तर पहिलेच आलेला होता. तर मामा पण आमच्या प्लॅनमध्ये सामील होता. ते त्यांनीही भरपूर मदत केली आम्हाला. आणि इकडे अर्चना मामी, आजी, जया मावशी यांनी 50 दिवे तयार करून आणलेले होते. तर त्यांना सांगितलं होते की दिवे तयार करून आणा, आम्हाला बाकीचं डेकोरेशन वगैरे आहे. तेजुनानी, पूजा, ऋतू, आरू, तर बाबां ते पण आलेले होते. आणि आता सगळेजण आता सगळ्यांना बसवत होते मामा की तुम्ही आता बसा. आणि पप्पांना अजिबात म्हणजे आत्तापर्यंत पप्पांना काय आहे बड्डेचं सेलिब्रेशन काहीच नाही. त्यांना फक्त माहीत होतं की माझ्या घरी यायचं आहे आणि सेलिब्रेशन आहे, सगळं तुम्हाला हाय करताय. तर पप्पांचे फ्रेंड पण आलेले होते. तर आजीही हाय करते सगळ्यांना, अमृता, मामी, पूजा, ऋतू, मावशी, साक्षी वहिनी. तर मामी त्यांच्यासोबत बोलत होत्या. इकडे गौरव मामा, काका ते सगळे आमची फॅमिली, तुम्ही आता सगळ्यांना ओळखतातच. तर चला, आता पप्पा आलेले होते. तर थोडंसं आपल्या जिन्यांपर्यंत आल्यानंतर तर पप्पांना थोडंसं वेगळं वाटलं, काय आहे का इथे आलो. तरीही बाबा बोलले की आपल्याला इथून स्वीट घ्यायचं आहे पंचवटीमधून, बाई बोलली काहीतरी गोड घेऊन या, म्हणून आले. पण आता लाईट वगैरे बंद. तर खरंच हा क्षण आहे ना खूपच असं एकदम स्पेशल झाला आणि बड्डे सेलिब्रेशन खूप छान झालं. आणि सगळ्या लाईट ऑफ केलेल्या होत्या आणि त्यानंतर ऑन केल्या आणि आम्ही फुलांच्या पाकळ्या टाकल्या आणि त्यानंतर त्यांची छान मस्त अशी एंट्री झाली. खरंच त्यांना मम्मी तर थोडी इमोशनलच झाली होती आणि पप्पांनाही काय करू काय बोलू, म्हणजे असं एकदम असा थोडासा धक्काच बसला. पुढे पप्पा बोललेले आहे, चला मम्मीलाही डेकोरेशन आवडलं आणि मग पप्पा म्हणत होते. तर म्हणजे पप्पांना आहे ना अजिबात प्लॅनची माहीत नव्हते ना, तर पप्पांना असं धक्काच बसला. एवढे सगळं झाले, सगळेजण आलेले आहे आणि आता पप्पांचे हे मित्र आहे. तर पप्पांचे म्हणजे जे खूप सारे फ्रेंड आहे, कारण पप्पांचा स्वभाव वगैरे तर तुम्हाला आता प्रत्येक व्हिडिओमध्ये बघायला भेटलेच. आणि आता बऱ्याच ताईंना माहीत नव्हतं पप्पा कुठे असतात. तर पप्पा तर व्हिडिओमध्ये दिसत नाही. काही ताई म्हणजे आपल्या काही यूट्यूब फॅमिलीमधल्या नवीन ताई आहे त्यांना माहीत नाही. तर पप्पा माझे सौदी अरेबिया ह्या देशामध्ये ना जॉबसाठी आहे कंपनीमध्ये आणि ते सुट्टीवरती मग म्हणजे आता सौरभ भाऊच्या लग्नाला आले होते, त्यानंतर आत्ता आले. म्हणजे कधी 6 महिन्यातून कधी वर्षातून असे येत असतात. पण आमचं रोज व्हिडिओ कॉलवर बोलणं होतं. आणि मग आज त्यांचा म्हणजे बड्डे आहे 50वा आणि अचानक त्यांना सुट्टी भेटली. म्हणजे आम्ही ना 2.5 महिने म्हणजे 2 ते 2.5 महिन्यापासून पप्पांना म्हणत होते तुम्ही सुट्टी घ्या आणि या, तुमचा 50वा बड्डे आहे, आपण सेलिब्रेशन करू, असं मम्मीचंही पप्पांचं बोलणं व्हायचं. पण पप्पा बोलले अगं सुट्टीच भेटणार नाही. तर ही पप्पा खूप प्रयत्न करत होते पण ते नाहीच बोलत होते. तर पप्पा बोलले जाऊ द्या, मी दिवाळीलाच येतो, आपण मग दिवाळी म्हणजे दिवाळी साजरी करू इकडे येऊन.
आणि अचानक बड्डेच्या 2 दिवस आधी ते बोलले की तुम्हाला सुट्टी देतो. आम्हा सगळ्यांना खूप आनंद झाला, पण खूप गडबड होती कारण पप्पांना जेव्हा सुट्टी भेटली मग तिकीट विजा वगैरे खूप सारं असतं. आणि मग पप्पाने सगळं करून एका दिवसामध्ये मग पप्पा इकडे आले. आणि त्यानंतर मग आम्ही अजिबात असं कळू दिलं नाही की तुमचा बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे का काय वगैरे. कारण म्हणजे बड्डे सेलिब्रेशन करायचं म्हटले की 4-5 दिवस अगोदर थोडासा प्लॅन सरप्राईज वगैरे तयारी असते. पण मग 2च दिवस होते आमच्याकडे. मग एका दिवसात आम्ही सगळं काही ठरवलं. मिस्टर, मामा, सौरभ भाऊ, वहिनी, मम्मी आमचं बोलणं व्हायचं. आणि मग आम्ही सगळ्यांनी ठरवून मग इथे आम्ही हे बुक वगैरे केलं. आणि त्यानंतर हे सगळे काही पप्पांचे मित्र, खूप जिवलग मित्र आहे पप्पांचे, सगळे घरी येत असतात. आणि सगळेच म्हणजे पप्पांचं खूप म्हणजे बोलणं वगैरे होत असतं त्यांच्याशी. आणि मग यांनी पप्पांसाठी छान असं वॉच आणलेले. पप्पांना काय गिफ्ट घेतले सगळ्यांनी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि आम्ही जे 50 दिवे केलेले होते ना ते सगळे काय तर लावून दिले होते. आणि त्यानंतर मग सगळ्यांनी आम्ही औक्षण केलं. सगळ्या बायका आल्या होत्या, सगळ्यांनी पप्पांचं औक्षण केलं. खूप छान मस्त असा बड्डे सेलिब्रेशन केलं. आणि पप्पांनी किंवा मम्मीने कोणाला, पप्पांना तर सरप्राईज प्लॅन माहीत म्हणजे सरप्राईज होते पप्पांसाठी. पण सगळ्यांना ज्यांना बोलवलं ना सगळ्यांना आहे ना सौरभ भाऊने कॉल केला आणि ते एका कॉलवरती सगळे काही आले. आणि खरंच खूप छान वाटलं. काही ना काम असतात कारण आता प्रत्येकजण कामामध्ये बिझी असतं. आणि त्याच्यात आज 15 ऑगस्ट सुट्टीचा दिवस फॅमिलीसोबत, तरीही सगळे ना पप्पांचा म्हणजे स्वभाव इतका छान म्हणजे तुम्ही पुढे ऐकशालच सगळ्यांचे मनोगत. तर म्हणजे सगळे काही एक कॉलवर नाही, आज बड्डे आहे पप्पांचा तर सगळेजण आले. आणि सगळ्या फॅमिलीने आम्ही सांगितलं की सरप्राईज आहे. कोणीच म्हणजे घरी आलं नाही तर पप्पा आले का सगळे भेटायला येतात बड्डेच्या दिवशी. पप्पांनी की वेगळं वाटलं. पप्पा पुढं बोललेले आहे की आज माझा बड्डे आहे तरी सिन्नरमधले मित्र मला भेटायला आले नाही. पण मग रात्री सगळे असे अचानक भेटले ना तर पप्पांनाही खूप जास्त आनंद झाला. आणि मग आम्ही जे 50 दिवे केलेले होते ना मग त्यांनी पप्पांचं औक्षण केलं. खूप छान वाटत होतं. संध्या मावशी, सुवर्णा मावशी, अर्चना मामी, लहानी मावशी, माझी जया मावशी, साक्षी बहिणी, मम्मी, मी आम्ही सगळ्यांचं पप्पांनी औक्षण केलं. त्यानंतर मम्मीने पहिले केलेलं होतं, मग संध्या मावशीने त्यांनी. आणि आज होता सगळ्यांना उपवास होता, काही जणांना नव्हता. मग तरीही आम्ही म्हणजे केक आपण ऑर्डर, कारण बड्डे म्हटले की केक लागतोच. पण मग लहान मुलं किंवा उपवास नसणारे खाल्ल्याने पेढे पण आणलेले होते. आणि मावशीनेही छान मस्त असं पप्पांना गिफ्ट दिलेले आहे. ते काय आहे ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेलच, मी दाखवेल मी. तर मग फोटोशूटही होत होतं, रील शूटही होत होतं, याचं शॉर्ट पण येईल, तोही नक्की बघा. आणि आमचं सरप्राईज प्लॅन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर मग अर्चना मामींनीही ओवाळलं. आजीने पण पप्पांचं औक्षण केलं. मग जे पण सगळे आले होते त्यांना आम्ही बोलवत होतो. सगळेजण पप्पांचं औक्षण करत होते. आणि पप्पांनाही खूप आनंद झालेला होता. आणि त्यानंतर मग बाबांनी, मी, सौरभ भाऊने आणि मावशीने मनोगत व्यक्त केलं. ते पण पुढे व्हिडिओमध्ये आहे तर नक्की बघा.
छान मस्त असा बर्थडे सेलिब्रेशन झाला आणि आता केक कटिंग झाली. त्यानंतर आता मग पप्पांना उपवास होता, आम्ही पेढे आणलेले होते ना, केक ऐवजी केक कट झाल्यानंतर सगळेजण पेढे घालत होते आणि मग पप्पांना म्हणजे शॉल टॉवेलने सगळ्यांनी पप्पांवर टाकला, सत्कार केला आणि मग सगळ्यांनी पेढेच घालून आहे ना पप्पांना. तर हे पण काका आहे ना नाशिकला राहतात, काका काकू, तर पप्पांचे लहानपणापासूनचे मित्र आणि खरंच खूप छान मस्त असे त्यांचे म्हणजे अजूनही ते फ्रेंड आहे, दरवेळेस फोन करत असतात आणि इकडेही म्हणजे घरी पण येत असतात, काय चाललंय काय नाही भेटायला आणि कोणत्याही म्हणजे कार्यक्रमाला आम्ही निमंत्रण दिले की ते येत असतात. तर त्यांचाही स्वभाव खूप छान मस्त आहे आणि मग पप्पांना त्याच्याने छान असा बुके वगैरे शॉल वगैरे आणलेली होती, ते देऊन आम्ही मग सगळ्यांचं फोटोशूट रीलशूट होत होतं. फोटो आले की फोटो पण तुमच्यासोबत शेअर करेल मी. आणि असा हा पप्पाचा 50वा बड्डे खूप छान. आणि आई पण गेले, मग मामांनी पण पप्पांवरती शॉल टाकली आणि मग टोप्या होत्या पण पप्पांचा फेटा होता ना त्यामुळे टोपी घालता येत नव्हती. आणि त्यानंतर मग आईंचे मामांचेही फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर मग सगळे येत होते. तर मामांनी पप्पांवर टॉवल टोपी टाकली आणि मामांचं ते पेढे घालून मग त्यांचेही फोटोशूट वगैरे झालं. आणि नंतर गौरव मामा, शुभम मामा, दादू मामा, तर बाबा हे सगळे पण आलेले होते, त्यांनी पण म्हणजे शॉल आणि टोपी आणलेले होत्या. सगळ्यांनी पप्पा शॉल देत टाकत होते आणि बाबांनी पण ड्रेस आणलेला होता पप्पांसाठी आणि मग ते पप्पांना गिफ्ट असं देऊन मग सगळ्यांचं फोटोशूट वगैरे झालं. आता कोण कोण आलेलं होतं कार्यक्रमाला सगळे काही तुम्हाला बघायला भेटले. आणि कसं वाटलं आमचं सरप्राईज प्लॅन, कसा वाटला पप्पांचं बड्डे सेलिब्रेशन कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सागर मामांनी पण खूप छान मस्त असा ड्रेस आणलेला होता, तो पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे.
तर गणेश दाजी येताना केक घेऊन आले होते, तोही केक कट केल्या. आणि त्यानंतर साक्षी बहिणींचा भाऊ आहे साक्षी बहिणींच्या शेजारी, तर त्यांचंही सगळ्यांचं फोटोशूट झालं. बहिणींचं पण घरचे सगळेजण आलेले होते आणि ही सगळी काही आमची उबाळे फॅमिली. तर सगळी काही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये माझी काकी काकू सगळं काही दिसणार आहे. हे बघा ही सगळी उबाळे फॅमिली. तर मम्मीच्या शेजारी आहे ना ती माझी काकू, म्हणजे माझ्या त्या दीदी, त्या माझ्या छोट्या छोट्या बहिणी व्हिडिओमध्ये दिसतात त्यांची मम्मी. तर बऱ्याच व्हिडिओमध्ये असते, काही व्हिडिओमध्ये ती नसते, पण प्रत्येक कार्यक्रमाला असते, पण ती व्हिडिओमध्ये तिला यायला आवडत नाही. हा फोटो होता. तर तुम्हाला आता दिसली माझी काकू, बऱ्याच ताईंना बघायची होती. आणि खरंच खूप छान मस्त असं आहे ना, म्हणजे काही कार्यक्रमानिमित्त सगळेजण येतात भेटतात. आणि पप्पांचंही पण सगळ्यांची भेटणं झालं. सेलिब्रेशन म्हणजे सगळ्या कामातून सगळ्यांनाच कामं असतात, पण थोडासा कामातून वेळ काढून सगळ्यांच्या गप्पा वगैरे, थोडासा एन्जॉय आणि सगळ्यांची भेट. तर ही सगळे एक कार्यक्रम असतं की सगळ्यांची भेट होते आणि खूप छान वाटतं. तर हे पण साक्षी बहिणींचे मोठे म्हणजे मम्मी पप्पा काका काकू मोठे आहे, बहिणींची बहीण पण आहे त्या साईडला. तर यांचं सगळ्यांचं फोटोशूट झालं. त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी पुन्हा फोटोशूट केलं. सगळ्यांचे फोटो वगैरे पण काढलेले आहे आणि डेकोरेशन पण खूप छान मस्त होतं ना. आणि आपली लाडूबाई बघा, तर लाडूबाई बाबांना आहे ना मस्त असा बुके देते. तिचंही खूप छान मस्त फोटो काढतो. उबाळे यांच्या 50व्या जन्मदिनाला या ठिकाणी उपस्थित झाला. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी त्यांच्या वतीने आभार या ठिकाणी मानतो. प्रचंड मेहनत करून अत्यंत जिद्दी असा त्यांचा स्वभाव आहे. प्रत्येकाबद्दल खूप प्रेम आहे, आपुलकी आहे. त्या मुखातून आजपर्यंत निघालं नाही किंवा कुणावर रागवणं हा त्यांचा स्वभाव नाही. एकदम निर्मळ व्यक्तिमत्व म्हणून आपल्या कुटुंबात एक त्यांचं वेगळेपण आपल्याला या ठिकाणी जाणवतं. प्रत्येक ठिकाणी कुठल्याही कार्यक्रमामध्ये, लग्न असेल वाढदिवस असेल, त्या ठिकाणी ते आपला स्नेहभाव हा त्या ठिकाणी जोडून असतात. हा एक मोठी आनंदाची गोष्ट आपल्या सर्वांसाठी आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो. परमेश्वराजवळ आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो की त्यांना सुख समृद्धी दे, उत्तम आरोग्य दे. त्यांच्या ज्या काही मनोकामना आहेत या मनोकामना पूर्ण होऊ दे आणि असंच एकत्र कुटुंबामध्ये त्या ठिकाणी त्यांचा कायम वावर या ठिकाणी असू दे, अशा आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांना त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने करायचं. यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर सौरभने आपल्या पप्पांच्या जन्मदिनानिमित्त आपल्या सर्वांसाठी स्नेह भोजन या ठिकाणी ठेवलेलं आहे. या ठिकाणचा प्रोग्राम संपल्यानंतर आपण सर्वांनी थालीमध्ये जायचं आहे. ज्यांना उपवास आहे त्यांच्यासाठी उपवासाचा आहे आणि ज्यांना उपवास नसेल त्यांच्यासाठी त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. मी सौरभला या ठिकाणी सांगतो की आपल्या पप्पांविषयी 2 शब्द या ठिकाणी येऊन आपण. तर सौरभ भाऊ साक्षी बहिणी दोघेही आले, पण पूर्वतयारी त्यांची काहीच नव्हती. आणि सौरभ भाऊ म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती शांतच आहे. पप्पांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद तुमचे. तर आमच्या ताईंविषयी इतकं बोलावं तितकं कमीच आहे. आम्ही लहान असतापासून म्हणजे त्याचे आम्हाला एका बाबासारखेच आहे. आमच्या प्रत्येक
त्यांचे आशीर्वाद आहे. तर त्यांच्यासाठी हे एक सरप्राईज होतं ते त्यांच्या मुलांनी आज पूर्ण केलं. तर ते खूप त्यांना कसं वाटलं त्यांच्या पुन्हा पण थोडं ऐकू तर कसं वाटलं माझी इच्छा म्हणे माझ्या घरी करायची. ठीक आहे तुझ्या घरी तुझ्या घरी वेगळं तिथं पाहिल्याबद्दल माझ्या घरी मित्र समजायला मला आणि माझ्या बाळमध्ये कामात म्हणजे मला नशीब आहे मुलं भेटले आपण चांगल्या माणसाठी आणि मित्र माणसाठी चांगले आणि तुम्ही मला इलेक्ट्रॉनिक्स आल्यानंतर मी सगळ्यांचे धन्यवाद म्हणून त्याचा परिवार खूप मोठा आहे. कदाचित या ठिकाणी हा हॉल सुद्धा वावरा इतका मोठा परिवार आहे. पण सगळ्यांच्या वतीने त्याला मी वाढदिवसाच्या आणि त्या सगळ्यांना या ठिकाणी येणं शक्य झालं नाही. पण त्या सर्वांच्या वतीने आणि माझ्या जिंदाल सॉ लिमिटेड या कंपनीच्या वतीने माझ्या परिवाराच्या आणि उत्तम प्रगती कर आयुष्यभर फक्त सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा या सगळ्याच्या त्याला मिळतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. पुन्हा एकदा बोलला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तर आपण सहभागी झालं पाहिजे आणि त्या निमित्ताने वेळात वेळ काढून आमच्या कुटुंबातील आमच्या फॅमिलीतील काही कुटुंब या ठिकाणी आले. शुभेच्छा आणि सगळे आम्ही फोन केला आणि सगळे उपस्थित राहिले तर खूप खूप धन्यवाद. तर पप्पांबद्दल काय तेवढं कमी आहे आणि लहानपणापासून माझी थोडं माझ्यासाठी आवडले म्हणजे माझंच नाही तर आमच्या पूर्ण परिवाराला लागतात आम्हाला काय लागतंय काय नाही. आणि मी ऐकलं नाही माझ्या आजी पण सांगायची की पप्पाने लहानपणापासून खूपच कष्ट केलेले आहे आणि खूप लहानपणापासून ते काम करताय आणि अजून पण करताय. पण आमची इच्छा अशी तरी सगळे आमची इच्छा पूर्ण केली आहे आणि त्यात आमच्यापासून दूर राहतात पण आम्ही सगळ्यांना व्हिडिओ कॉलवर ते बोलत असतो आणि त्यात आमच्यापासून दूर राहतात पण आम्ही सगळ्यांना व्हिडिओ कॉलवर ते बोलत असतात रोज दिवसातून आम्हाला व्हिडिओ कॉल एक दिवस तरी आम्हाला करमत नाही आणि मग व्हिडिओ कॉल आम्ही म्हणून आम्ही म्हणतो नाही आहे पप्पा आणि त्याबद्दल काही कार्यक्रम असला ना खूप त्यांची कमी जाते पण आम्ही त्यांच्या व्हिडिओ कॉलद्वारे सगळं काही शेअर करतच असतो. आणि म्हणजे माझं मी यूट्यूब चॅनल आहे पण माहिती आहे सगळ्यांना आणि मला काही कधी रिप्लाय करायला वेळ नसतो ना. माझे पप्पा कंपनीत राहून कधी कधी कमेंट उत्तर देतात की जाऊ दे आपल्या मुलीला टाइम नाही. नेहमी सपोर्ट करतात मला म्हणजे मला पहिले बोलता येत नव्हतं आणि शिकत पण असे माझे पप्पा आणि माझेच नाही तर माझ्या सगळ्या परिवाराची इच्छा पूर्ण करतात. म्हणजे त्यांनी खूप म्हणजे आमची पहिली परिस्थिती थोडक्या चांगली पण नव्हती तर सगळं भावलं त्यांनी इंजिनियर आहे तो आता आणि सगळे त्याची इच्छा पण पूर्ण केली. माझ्या काकांच्या 3 मुली आहेत तर त्यांना पण म्हणजे कधीच पप्पाची त्यांच्या जाणीव दिली मोठे पप्पा त्यांच्या पप्पा म्हणून आणि सगळ्यांना धरून राहतात आणि सगळ्या परिवार म्हणजे असं कोणीच नाही की पप्पा बद्दल म्हणतात की नाही तर प्रत्येकाला माझे पप्पा हवेच असतात. कार्यक्रम काही असो तर काही पप्पांना कॉल करतात असं करायचंय तसं करायचंय तर असे माझे पप्पा. तर तुमचे पण सगळ्यांचे धन्यवाद म्हणून नाही का. तर हॅपी बर्थडे पप्पा. तू बोल आता तुम्ही सर्वांना
सर्व परिवार सर्व परिवार सांगितलं आहे मला मी कल्पना होती माझ्या मला गाडी म्हणाले म्हणजे आपल्याला बाईकचं जायचं आहे पण काही घेऊ म्हणे म्हणून इकडं आलो मला काही मी कल्पना होती जेव्हा वरती शाळेत लागलो तेव्हा म्हणलं तरी वेगळं कार्यक्रम लाईट नाही सगळं म्हणून काही माझ्याकडे सोबत आणि मोठा दाखवला माझ्या जवळचेच आहे माझ्या असं एकही नाही का माझ्यापासून लांब आहे पण मला साथी आहे मी आपण म्हणतो माझं नशीब म्हणजे काहीच नाही की माझं म्हणजे देवीचं होतं इच्छा होती अचानक एका दिवसात मला सुट्टी मंजूर झाली म्हणजे मी दिवाळी नाही म्हणतो आणि त्याच्यात 3 महिने होतं साधा करता साधा करता मी तयारी जातो यायला सुट्टी काय आपल्या कंप्लेंट कसं असतं नाही भेटत ते काय करणार आपल्याला नाही असतो पण त्यांना मारलेला असतो पुन्हा काय भगवानाची इच्छा असेल त्यानुसार मी तर येऊन गेलो आणि माझ्यासाठी मी कधीही विसरणार नाही सर्व परिवार मित्र परिवार ते 2 मिनिटात बोलले सकाळी आपण मी ट्रेन चाललोय गावात आले आणि हा मी सकाळी 2 मिनिटात बोलला मित्र जाऊन वाटतं आपला अर्धा काही सुंदरमध्ये मित्र मी आलेले म्हणे त्याच्यात विजय असतील तर मी म्हणून घेतलं तुम्ही आले चला ऐकलं ना सगळ्यांनी पप्पांबद्दल सगळेजण बोलले तर ते जेवढं शेअर करता आलं तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं आणि मग इथं थाली म्हणजे सगळ्यांना म्हणजे ऑर्डर दिली तिथे थाली वगैरे तर पहिले सांगून आलेलं सौरभ भाऊ ज्यांना उपवास आहे त्यांना पण आहे ना उपवास थाली आणि ज्यांना नाही आहे त्यांची पण मस्त अशी थाली पंचवटीमध्ये मस्त थाली भेटते आणि मग इकडे सगळे काही म्हणजे ज्यांना उपवास नव्हता सगळे बसले होते आता सगळ्यांना वाढत होते आणि त्यानंतर मग जे उपवासाचे होते ते पण दुसरी लाईन होती आणि जेवढे बसते तेवढेंना बसून दिलं आणि नंतर ते रिकामं तुला जेवण कसं आहे पोटभर जेवण करा छान आहे का फराळाचं पोटभर करा ए तुम्हाला मीठ लागतंय का मीठ पाहिजे का काय पाहिजे का स्वीट मध्ये हा या पैसे भरा पोटभर जेवण करा म्हटले चमचा लागल ना तिला नंबरी चला तर आता आहे ना सगळ्यांचे ना ज्यांना जागा होती ते त्यांचे जेवण पण झाले आणि जेवण पण छान होतं सगळेजण सांगत होते आणि उपवास थाळी पण मस्त होती आणि बघा थालीमध्ये भरपूर प्रकार होते आणि मामा सांगत 1 नंबर थाली आहे तर चिडवत होता मामींना कारण मामींना उपवास होता ना त्यामुळे आणि उपवास थालीमध्ये पण खिचडी मस्त अशी बटाट्याची चटणी लस्सी आणि केळ टाकून दूध वगैरे साबुदाण्याचे ते दिसते वगैरे आणि पुऱ्या वगैरे आपल्या राजगिऱ्याच्या पुऱ्या होत्या आपलं भगरीचं झिरकं वगैरे पण होतं शेंगदाणा भगरीचं झिरकं वगैरे मस्त होतं सगळ्यांचं पोटभर जेवण झालं आणि बहिणींना सौरभ भाऊंना पण उपवास नव्हता आणि त्यांचंही त्यानंतर डाळ भात पण येणार होता तिकडे पूजा राहुल माझे 2 भाऊ दादू अण्णा ते पण बसलेले होते मिस्टरांना मला उपवास होता आम्ही इकडे बसलेलो होतो आणि सगळ्यांचं जेवण 1 नंबर झालं पूजा पण बोलत होती छान स्वयंपाक आहे असं
आणि त्यानंतर आम्ही लास्टला बसलेलो होतो सगळेजण जेवायला आणि मावशी मम्मी त्यांचे जेवण झालेलं होतं तर ते बाहेर येऊन बसलेले आहे. सगळेजण गप्पा मारताय कारण बाहेर खूप छान मस्त असं छान वातावरण झालेलं होतं मस्त. आणि तिकडे पप्पांचे मित्र पप्पा मम्मी ते सगळेजण गप्पा मारत होते. त्यानंतर सगळ्यांनी फोटोशूट केलं छान. मावशी म्हणत होती माझ्याकडून तुला. तर चला कसं वाटला बर्थडे सेलिब्रेशन ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि ज्या ताई बघताय पण विसरून गेलाय सबस्क्राईब करायला नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथंच आजच्या व्हिडिओची एड करते. तर तुम्हा सगळ्यांना बाय बाय. तर आम्ही सगळ्यांनी खूप फोटोशूट केलं इथं पण ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल.